नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आपण पतंग ही कविता वाचली आणि ही कविता वाचल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी त्यातल्या लक्षात आल्या. तर आज आपण ह्या कवितेवरचे जे प्रश्नोत्तर आहेत आणि जे काही व्याकरण आहे ते यावरती बघणार आहोत. याचाच शिकवलेला जो धडा आहे ना तो तुम्ही जरूर समोर ठेवा. म्हणजे काय होईल, तुम्हाला तो धडा व्यवस्थित समजेल आणि तो धडा तुम्हाला वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्नोत्तरं खूप सोपी जातील. आता बघूया. आता प्रश्न काय विचारलेत बघा. आता काही प्रश्न आपण कविता म्हणत असताना, कविता शिकत असताना काही प्रश्न आपण बघितलेले आहेत की जे तुम्हाला प्रत्यक्ष कवितेच्या खाली दिलेले नसतील, पण तरीसुद्धा तुम्हाला तो लेसन, तुम्हाला ती कविता व्यवस्थित समजावी यासाठी ते प्रश्न मी त्या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम विचारले किंवा तुमच्या समोर मांडले. आता बघा. सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो? आपण बघितले. पतंग उडवू चला गड्यानो, पतंग उडवू चला. आणि कुठले रंग कुठले तिथे आपण वाचलेत? लाल पिवळसर किती मजेचा, असा जो रंग आहे तो आपण तिथे वाचलेला आहे. सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता हा शब्द बाजूला काढा आणि त्या ठिकाणी काय लिहा? लाल पिवळसर. तिथे काय लिहायचं? लाल पिवळसर हा रंग, असे रंग दिसतात. तुम्ही असं लिहिलं ना की तुम्ही एक करा. तुम्हाला मी एक युक्ती सांगते. तुम्ही ही कविता पाठच करून टाका. एकदा पाठ करून टाकली ना की तुम्हाला कुठलंही उत्तर व्यवस्थित द्यायला येईल. आता पुढचा प्रश्न बघूया. पतंग कोणासारखे तरंगतात? पतंग कोणासारखे तरंगतात? जशी पाखरे आभाळात पंख पसरवणी तरंगतात. इथं उत्तर सापडलं बघा बरं. पतंग पक्ष्यांसारखे आकाशात किंवा आभाळात तरंगतात. तुम्हाला उत्तर मिळालं ना? पुढचा प्रश्न बघा बरं. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द बघायचे आहेत. मी स्कॉलरशिपसाठी विरुद्धार्थी शब्द हा एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला या संदर्भामध्ये त्यामध्ये अधिक माहिती मिळेल, अधिक सविस्तर माहिती त्याच्यामध्ये मिळेल. आपण इथे बघूया. विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. चढणे, चढणे, उतरणे. चढणे म्हणजे वरती जायचं आणि उतरणे म्हणजे खाली यायचं. पुढे बघा. ओढणे, ओढणे, खेचणे. त्याच्या विरुद्ध काय? सोडणे. ओढणे आणि सोडणे. मावळणे. आता हे मावळणे म्हणजे पश्चिमेकडे सूर्य मावळतो आणि पूर्वेकडे काय करतो सूर्य? उगवणे. मावळण्याच्या विरुद्ध उगवणे. मावळण्याच्या विरुद्ध उगवणे आणि उगवण्याच्या विरुद्ध मावळणे. आता बघा. मऊ, मऊ म्हणजे सॉफ्ट. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी. तर आपल्याला काय लिहायचं? मऊच्या विरुद्ध टणक, घट्ट. हे तुम्ही दोन्ही शब्द कुठलेही लिहू शकता. चांगला, चांगला. किती चांगला हा खेळ आहे. पण चांगल्याच्या विरुद्ध काय आहे? वाईट. सोपा आहे शब्द. पुढे बघा. भराभर, भराभर. भराभर दोरा सोडायचा आहे ना त्यांना, पण भराभरच्या विरुद्ध काय होईल? हळूहळू, हळूहळू. इथे भराभरच्या विरुद्ध काय होईल? हळूहळू. मी त्या माझ्या व्हिडिओमध्ये अधिक चांगल्या काही अनेक शब्द त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारानं घेतलेले आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या शब्दाला बे असं लावलं तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो. शिस्त म्हणजे डिसिप्लिन. शिस्त याच्या विरुद्ध काय होईल? बेशिस्त. म्हणजे बे लावला की शिस्तच्या विरुद्ध शब्द तयार होतो. असे त्या ठिकाणी मी बरेच शब्द वेगळं प्रिफिक्स लावून
असे शब्द तयार होतात हे तिथे डिस्कस केलेलं आहे, तिथं सविस्तर मांडलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जरूर बघा. आता पुढे बघा, सर हा शब्द वापरून नवीन शब्द तयार करा. नवीन नाही तो, पण त्याच्यामध्ये अधिक अर्थ तयार होतो. स्वर असा शब्द हे केला तर काळा, काळाचं काय होईल? काळसर. काळासर होणार नाही. पिवळा जसं पिवळसर होतं तसं काळसर. काळाचं आकार, त्याचा जो काना आहे तो आपण काढून टाकायचा आणि काळसर असा शब्द लिहायचा. निळा, इथंही तसंच. निळा निळसर. लाल लालसर. लाला हा शब्द नाही आहे तिथं, ओरिजिनलीच आपल्याला शेवटचा शब्द ल असाच मिळतो. तर त्यामुळं आपल्याला लालसर असा शब्द तयार करता येतो. काळसर, लालसर, पिवळसर असे शब्द अनेक प्रकारानं तयार होतात. आता तुम्हाला असं सुद्धा या धड्याबद्दल, या कवितेबद्दल विचारता येणार आहे की तुम्हाला अमके चार ओळी ह्यातल्या तुम्ही बिनचूक लिहून दाखवा. तर बिनचूक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा कविता पाठ कराल ना, तेव्हा ती पाठ करताना ह्रस्व कुठला, दीर्घ कुठला आहे, कुठल्यावरती अनुस्वार आहे, म्हणजे वरती डोक्यावरती टिंब आहे, हे सगळं लक्षात घेऊन तसंच पाठ करा. तसंच पाठ केल्यामुळं काय होईल, तुम्हाला ते तसंच्या तसं लिहिता येईल. पतंग उडवू चला असं जर पाठ केलं ना, तर वू असं तुम्हाला तिथे लिहिता येईल. व ला उकार, वू उडवू चला गड्यांनो. तर तिथे पाठ करताना काय करायचं? गड्यांनो असं पाठ केलं की ड्यावरती टिंब आहे डोक्यावरती, हे लक्षात राहतं. तर पाठ करताना सुद्धा अशा बारक्या छोट्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित पाठ केल्या ना, तर तुम्हाला कवितेच्या 4 ओळी ज्या सांगतील त्या तुम्हाला सहजी लिहिता येईल. हे काही अवघड नाही. तुम्ही इकडे तिकडे फिरत असताना, खेळत असताना जर कविता म्हणत राहिला, पतंग उडवू चला गड्यानो, पतंग उडवू चला, असं जर खेळता खेळता तुम्ही कविता म्हणत राहिलात की उवाच पाठ होऊन जाईल. तर अशी युक्ती करायची की आपल्याला पाठ कसं होतं. तर इथे तसंच दिलं आहे. जशी डॅश आभाळात, जशी पाखरे आभाळात, पंख पसरुनी तरंगतात. पंख पसरुनी मी दीर्घ आहे, पसरुनी म्हणायचं. मग ते आपल्या लक्षात राहतं, ते दीर्घ आहे. तरंगतात दिसतील तैसे पतंग रंगीत. गीत म्हटलं की गिरस्व आहे, हे लक्षात राहतं. दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला, असं तुम्ही जर प्रत्येक अक्षराकडे लक्ष देऊन तुम्ही जर हे पाठ केलं ना, तुम्हाला लिहायला कुठंच चुका होणार नाहीत. चुका नाही झाल्या की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क, मग तुम्हाला सुंदर सगळे मार्क छान मिळतील. कुणाला आनंद होईल छान मार्क मिळाल्यानंतर? तुम्हाला आणि मला सुद्धा. पुढे बघा, तुम्हाला आवडणाऱ्या 5 खेळांची नावं सांगा. आता तुम्ही एरवी खेळता, कुठे खेळायला बाहेर जाता, तर ते सांगायचं. बॅडमिंटन सांगायचं, कबड्डी सांगायचं, खो खो सांगता येईल तुम्हाला, क्रिकेट सांगता येईल, अजूनही व्हॉलीबॉल सांगता येईल. अशी कितीतरी खेळ आहेत. फुटबॉल सांगता येतील, हॉकी सांगता येईल. कितीतरी खेळ आपण बघतो, खेळतो, टी व्हीवर बघतो. जिम्नॅस्टिक्स आहे, हा सुद्धा एक खेळ आहे. तर असे तुम्हाला अनेक खेळ सांगता येतील, पण ते कसे लिहायचे हे मात्र तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या. तर पुढे बघू आपण. हे शब्द असेच लिहा. झुळ. आता झुळ हा शब्द कसा आहे? हा आवाज दर्शवणारा ध्वनिदर्शक शब्द आहे. तर ध्वनिदर्शक शब्दांच्या वरती सुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे. तर ध्वनिदर्शक शब्दांचा तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक शब्द असे समजतील की तुम्हाला ते ध्वनी सांगतात. इथे सुद्धा झुळ हा ध्वनिदर्शक जो शब्द आहे ना, तो तुम्ही
पाण्यासाठी वापरू शकता. कुई थुई थुई असा शब्द जेव्हा असतो त्यावेळेला थुई थुई हा शब्द तुम्ही काय पाण्यासाठी नाही वापरणार, तर हा शब्द कुणासाठी वापरणार तुम्ही? मोराच्या नाचण्यासाठी. तर हे जे शब्द आहेत ना, हे ध्वनिदर्शक शब्द समजले जातात. आणि असेच काही जोड शब्द म्हणून पण असतात. जोड शब्दामध्ये दोन शब्द दिसतात. जसं थुई थुई हा शब्द जोड दिसतो, पण हा जोड शब्द नाही आहे, हा ध्वनिदर्शक शब्द आहे. तर ध्वनिदर्शक शब्द आणि जोड शब्द यात थोडासा फरक आहे. तर जोड शब्दावरती सुद्धा मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो तुम्हाला नक्की बघितल्यानंतर तुम्हाला सगळा त्याचा उलगडा व्यवस्थित होईल. रीळ. रीळ ह्याच्यामध्ये आपल्याला रीळ हा एक शब्द वेगळा आपल्याला इथे मिळालेला आहे. तर रीळ हा शब्द वापरल्यानंतर तो काय शब्द आहे तुम्हाला समजेल यासाठी हा शब्द तुम्हाला परत लिहायला सांगितला आहे. पिवळसर हा शब्द पण आहे. पिवळसर मध्ये काय आहे? सर हा शब्द जोडून हा शब्द तयार झालेला आहे. असा तुम्हाला शब्द अनेक शब्द असे मिळतील. काळसर, पिवळसर, लालसर असे शब्द तुम्हाला मिळतील. पतंग. आता पतंग म्हणजे काईट हे तुम्हाला माहिती आहे. काईट पण पतंग म्हणजे काय हे मराठीत तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला पतंग हा शब्द मुद्दाम लिहायला सांगितला आहे. आता पतंग ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक जास्त माहिती मी देते. पतंग नावाचा एक किडा पण असतो बरं का. तो पतंग असा अगदी छोटासा असतो, पण तो उडतो, रंगीत असतो तो. पण तो पतंग जो असतो ना, त्याच्यात लालसर रंग असलेला त्याचे हे असतात, त्याचे पंख असतात आणि काही पिवळसर पण पंख असतात. तर हा पतंग हा किडा पण आहे बरं का, लक्षात घ्या. रंगीत. रंगीत. आता इथं रंगीत, रंग पासून रंगीत असा शब्द तयार होतो. तर इथे तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही जरूर बघा. खालील शब्द वाचा, असे आणखी शब्द लिहा. आता इथे बघा हा, पळापळ हा जोड शब्द आहे. पळ, पळ ह्याच्यापासून पळापळ असा जोड शब्द तयार झाला. ह्याच्यातून अर्थ अजून वेगळा होतो. काय होतो? एक जण पळतो त्यावेळेला आपण काय म्हणतो? पळ म्हणतो ना. पण इथं पळापळ म्हणजे इकडं तिकडं सगळी लोक पळतात ना, त्याला पळापळ म्हणतात. अधिक अर्थ, वेगळा अर्थ तयार होतो त्याला. आता अजून पुढे बघू. रडारड. रड हा शब्द हा शब्द मूळ आपल्याला माहिती आहे. आणि रडारड म्हणजे काय? एक 10-12 शाळेतली, छोट्या शाळेतली मुलं असतात ना, अगदी नुकती त्या ज्या दिवशी शाळेत पोचतात त्या दिवशी ती मुलं काय करतात? रडारड करतात. सगळेजण रडत असतात. त्यावेळेला फक्त रड असं म्हणत नाही आपण, तर रडारड. 12-15 मुलं बसली होती तिथे आणि रडारड चालली होती, असा हा शब्दाचा उपयोग केला जातो. पडापड. आता खेळताना काय होतं? 10-12 मुलं खेळत असतात आणि एकमेकांच्या अंगावर पडतात. त्याला नुसतं पडतात असं म्हणत नाही, काय पडापड चालली आहे असं म्हणतात ना, तर असं ते आहे. मऊ मऊ. आता नुसतं मऊ म्हटलं की नुसतं मऊ कळतं, पण मऊ मऊ असं म्हटलं की त्याला एक वेगळा अर्थ तयार होतो. तसंच वर वर. वर वर म्हणजे असा स्टेप बाय स्टेप वरती जातो किंवा एक ठराविक लईनं वरती जातो, त्याला आपण काय म्हणतो? वर वर. वर वर. आता आपण हे बघतो, विमान बघतो, पण विमान जेव्हा जमिनीवर असतं त्यावेळेला असं थोडंसं वरती उडतं, आपण काय म्हणतो? विमान वर वर चाललंय म्हणतो ना. असं ते जेव्हा एका स्टेपनी किंवा एखाद्या अंतराने वरती वरती जातात ना, त्याला आपण वर वर म्हणतो. कळकळ. कळकळ म्हणजे काय? कळकळ म्हणजे काय? एखाद्याबद्दल काय बरं, एखाद्याबद्दल प्रेम वाटणं आणि त्याच्याबद्दल काहीतरी जास्ती प्रेम वाटणं, त्याला आपण कळकळ म्हणतो. त्याच्याबद्दल मला कळकळ आहे खूप, त्याच्याबद्दल मला फार प्रेम आहे, तो संकटात आहे ना, पण त्याच्याबद्दल मला फार कळकळ वाटते, असा तो शब्द कळकळ हा शब्द वापरला जातो. आता तुम्हाला रडत खडत हा शब्द विचारते. तर रडत खडत हा शब्द जोड शब्द आहे. रडत खडत. रडत आणि खडत
असे दोन, एका शब्दाला अर्थ काही असत, एका भागाला काही अर्थ असत नाही. जो ज्या शब्दापासून तो शब्द बनतो, तर दोन शब्द एकत्र जेव्हा ते येतात ना, त्यावेळेला त्यातल्या एका भागाला फारसा अर्थ असत नाही, पण दुसऱ्या शब्दाबरोबर तो आला ना की त्याला एक वेगळा अर्थ तयार होतो. आता इथे बघा, रडत खडत, रडत असं म्हटलं तर खडत याला अर्थ काय आहे का? नाही. पण रडत म्हणजे रडत, रडत. पण रडत खडत म्हटलं ना की काहीतरी करून, काहीतरी धडपडून, रडत खडत का असे ना तो पास झाला. त्यानं अभ्यास केला नव्हता, पण रडत खडत का असे ना त्यानं अभ्यास केला आणि तो पास झाला. आता रडत खडत याचा अर्थ तुम्हाला या वाक्यावरून लक्षात येईलच. हसत खेळत. आता इथे हसत आणि खेळत असे दोन शब्द एकत्र आलेत. हसत खेळत म्हणजे गमती गमतीने, हसत खेळत याचा अर्थ काय होईल? गमती गमतीने एकत्र येऊन हसत खेळत, एक 4-6 मुलं एकत्र आली आहेत आणि त्यांच्या काहीतरी गप्पा चालल्या आहेत आणि ते एकमेकाला काहीतरी सांगतात. तर ते सांगताना काय करतात? ते हसत खेळत सांगतात. सिरियसली जेव्हा नसतं त्यावेळेला ते हसत खेळत असतं. सिरियसली नसताना त्याला हसत खेळत असा शब्द वापरला जातो. वाजत गाजत. आता इथं वाजत ह्याला शब्द अर्थ आहे, गाजत याला काही अर्थ आहे का? पण तोच अर्थ तोच शब्द थोडासा बदलून तिथे वापरला आहे. कसा? वाजत वा काढून टाकला आणि गाजत त्याला घातला. वाजत गाजत म्हणजे खूप विथ प्रोसेशन, यू कॅन से. प्रोसेशनमधनं किंवा वाजत गाजत आणलं त्यांना. कसं? विथ प्रोसेशन, विथ ड्यू रिस्पेक्ट त्यांना घेऊन आले. म्हणजे कसं? वाजत गाजत आणलं. आता पुढे बघूया. समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा. आता शेवटचा शब्द काय झाला आहे? त्याच शब्दाला अनुसरून खालचा शब्द कसा घातलेला आहे आणि त्याला एक लय कशी आलेली आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आता ही कविता असल्या कारणानं हे तुम्हाला जास्त चांगलं लक्षात येईल. आता इथं त्यांनी एक दिलेला आहे, मावळतीला, मावळतीचा. आता मावळतीचा असा शब्द पहिला घातलेला त्यांनी. रंग ढगांवर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा. कसा आला बरं? चा आणि चा, शेवटी चा आलं ना. त्याच्याच बरोबर तिसरी पण ओळ आलेली आहे, नदी काठचा. शेवटी काय आलं? चा, चा आणि चा. तर एक त्यांनी उदाहरण काय दिलेलं आपल्याला? मावळतीचा. तर तुम्हाला तिथे काय लिहिता येईल? मजेचा, नदी काठचा आणि चाच्या खाली अंडरलाईन करा. म्हणजे जे वाचतील त्यांना लक्षात येईल की तेच अक्षर खाली कसं आलंय आणि तेच अक्षर ह्या विद्यार्थ्याला तुम्हाला कसं कळलंय. हे कसं कळलंय हे तुम्हाला सांगायसाठी चाच्या खाली अंडरलाईन करून ठेवा. बरोबर. बरोबर हे कुठं आलंय बरं इथे? बरोबर. बरोबर. करू चला सुरुवात बरोबर. बरोबर म्हणजे एकत्रितपणे किंवा एकसारखी. बरोबर. सोडा सोडा रीळ भराभर. आता काय आलं? बरोबर आणि भराभर. तिसऱ्या चरणामध्ये काय आलेलं आहे? पतंग चढवा हे वाऱ्यावर. आता काय शेवटी? र र र आले ना शब्द. आता तुम्ही जेव्हा ही कविता पाठ कराल त्यावेळेला तुमच्या हे लक्षात येईल की शेवटचं अक्षर कसं र र आणि र असं आलं ना. त्या रच्या खाली हे करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा. नुसतं र खाली नाही, तो शब्द लिहायचा आणि तो शब्द पूर्ण लिहिल्यानंतर त्याच्या खाली, त्या रच्या खाली अंडरलाईन करायची. म्हणजे तो शब्द तुम्हाला माहिती आहे हे लक्षात येईल. रोवुनी. रोवुनी काय करायचंय? मऊ मऊ वाळूत पाय रोवुनी. रोवुनी. पुढचा शब्द काय आहे? देऊ झटका दोरा ओढुनी. आता इथं काय आलं? रोवुनी झटका, देऊ झटका दोरा ओढुनी. ओढुनी नीच्या खाली अंडरलाईन करायची. असे हे जे शब्द आहेत त्याच्या खाली तो शब्द पूर्ण लिहून झाल्यानंतर खाली अंडरलाईन करायची. म्हणजे मग वाचताना जे तुमचे टीचर आहेत त्यांच्या लक्षात येईल की ह्यानं बरोबर अंडरलाईन केलेली आहे.
आणि पुढे काय, आभाळात, आभाळात असा शब्द दिलेला आहे. शेवटी बघा, जशी पाखरे आभाळात, हा शब्द मिळाला ना आपल्याला. पुढचा शब्द काय, तरंगतात, पंख पसरुनी तरंगतात. इथे काय आलं, त त. आणि शेवटचं तिसरं चरण काय आहे, तिसरी ओळ काय आहे, दिसतील तैसे पतंग रंगीत. आता इथं आभाळात, तरंगतात आणि रंगीत, त आलं ना शेवटी. मग ते शब्द लिहायचे आणि त्याच्या खाली तच्या खाली अंडरलाईन करायचं. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की शेवटचे शब्द जे एकसारखे येतात ना, त्यामुळं त्या कवितेला एक वेगळी मजा येते. तुम्हाला वाचताना सुद्धा ही मजा निश्चितच घेता येईल. मी तुम्हाला एक कडवं वाचून दाखवते. जशी पाखरे आभाळात पंख पसरवणी तरंगतात, दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला. खेळ किती चांगला हे त्याच्यामध्ये शेवटची ओळ आहे, म्हणून त्यांनी ती वेगळी ठेवलेली आहे. आता तुमच्या लक्षात हे आलंच असेल की हे कसं असतं, कविता लिहिताना कसं केलं जातं. तर तुम्ही एखाद्या वेळेस इंग्लिश कविता करत असाल, मराठी कविता करत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असा तुमच्या शब्दाचा उपयोग तुम्हाला नक्की करून घेता येईल. छान कविता वाचली ना, त्यातलं काहीतरी छान घेता येतं आपल्याला, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि छान त्यातलं काही लक्षात घेऊन त्यातले ज्या त्याच्यातल्या तुलना केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या बघून त्यातनं तुम्हाला पण काही छान छान तुलना सुचतील आणि त्या तुम्हाला वापरता येतील, तुमच्या निबंधात वापरता येतील, तुमच्या कवितेत वापरता येतील. एखादी तुम्हाला निबंध लिहायला जर सांगितलं तर त्याच्याबरोबर तुम्हाला नक्की हे शब्द वापरता येतात. आता पुढचं बघूया. आता त्यांनी काय दिलेलं आहे, एक सर्कल दिलेलं असतं, त्याच्यामध्ये एक शब्द लिहिलेला असतो आणि बाजूनी अर्धी वाक्य लिहिलेली असतात. मग ती अर्धी वाक्य त्या मधल्या शब्दाला कसं जोडायचं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. चेंडू मध्ये दिलेला आहे. आता चेंडू आपण काय काय करू शकतो ते सगळे क्रियापद तिथे दिलेली आहेत. चेंडू विकणे, तुम्ही दुकानात गेला, एखादा चेंडू विकत घेतला. चेंडू फेकणे, तुम्ही मित्राकडे चेंडू फेकता. चेंडू टाकणे, आता क्रिकेटमध्ये चेंडू टाकणे म्हणतो आपण. किंवा एक छोटा मुलगा उभा असतो तर त्याच्याकडे आपण चेंडू टाकतो, तो पकडतो. तर चेंडू झेलणे, तुम्ही क्रिकेट बघता तर त्याच्यामध्ये चेंडू झेलला की आउट होतो की नाही. हां, तर इथे काय आहे, चेंडू झेलणे असं आपल्याला वाक्य तयार करता येतं. चेंडू उचलणे, चेंडू खाली पडलाय आणि छोटा मुलगा तुमच्यावर खेळतोय तर तुम्ही त्याला उचलून देता ना, किंवा तो तुम्हाला उचलून देतो. तर इथं काय, चेंडू उचलणे. चेंडू उडवणे, चेंडू असा उडवतो आपण. एखादा टेबल टेनिसचा बॉल असतो तर टेबल टेनिसच्या रॅकेटनी, जे छोटी रॅकेट असते ना, त्या रॅकेटनी आपल्याला तो चेंडू असा उडवता येतो. तर पुढे काय होईल, चेंडू पकडणे. चेंडू लांब चाललाय, तुम्ही तिथं पटकन जाऊन पकडता ना, तर मग असा चेंडू पकडणे असाही आपल्याला वाक्यात उपयोग करता येतो. पण एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पतंग उडवाल ना, त्यावेळेला कुठल्या तरी मोकळ्या जागेत जाऊन उडवा. कारण काय होतं, जेव्हा आपण खेचतो ना त्यावेळेला आपण थोडेसे मागे जातो आणि मागे जर एखादा खड्डा असेल किंवा काय दगड असेल तर तुम्ही त्याला ठेचकाळून जोरात पडाल, तुम्हाला लागेल. आणि ह्याची काळजी तुमच्या आईवडिलांना वाटते. तुम्ही नदीच्या काठाला गेलात, अगदी नदीच्या काठाला नका जाऊ. किंवा एखादा पतंग तुमचा कुणी काटला तर काटल्यानंतर धावत जाऊन एखादा रस्ता क्रॉस करून तो जाऊन आणायचा झाला, असं नका करू बरं का. कारण ह्याला काय होईल, ॲक्सिडेंट होतो. तुमची काळजी तुमच्या आईबाबांना असते, त्यामुळं असं काहीतरी करू नये आपण. तर आपण सेफ राहायला पाहिजे, पतंगाचा खेळ पण छान खेळला पाहिजे आणि तुम्ही सेफ पण राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे आणि खेळातली मजा पण तुम्हाला घेता आली पाहिजे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर मला सांगा. तुम्ही एक मात्र करा, जो शिकवलेला जो हे आहे व्हिडिओ आहे तो जरूर बघा. आणि आता आपण जे व्याकरण आणखीन म्हणजे ग्रामर आणखीन जी प्रश्नोत्तरं बघितली त्याचाही हा व्हिडिओ सलगपणे सुद्धा बघू शकता. म्हणजे तुम्हाला काय होईल, पूर्ण धडा तुम्हाला एकत्रितपणे मिळून जाईल. जे कसा बघायचा हे परत तुमच्यावर आहे. तुम्ही एक धडा व्यवस्थित वाचून तुम्ही लक्षात घेतलात
आणि पुढे नंतर केव्हा तरी दुसऱ्या दिवशी वगैरे जर प्रश्नोत्तरं केली तरी हरकत नाही. तो तुमच्या सोयीने तुमच्या वेळेप्रमाणे जरूर बघा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर मला सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.